अरेंजमेंट गुजराती वेडिंग बघतो अशी म्हणजे एवढी म्हणजे जेवढं सजावट वगैरे ती गुजराती वेडिंग किंवा मारवाडी वेडिंग अशा ह्याच्यामध्ये असते. ही आपलं दिस इज अ प्युअर महाराष्ट्रीयन वेडिंग आपण एन्जॉय करतोय. आमच्या काकाच्या लग्नाला नक्की या. मित्रांनो, मी अजय चव्हाण अँड आय वेलकम यू टू द डेस्टिनेशन वेडिंग ऑफ विनायक अँड शलाका. मित्रांनो, माझ्या भावाचं लग्न आहे आणि विनायक म्हणजे आमच्या 5 भावांपैकी सर्वात लहान भाऊ, सर्वात छोटा भाऊ विनायक. म्हणता तो कधी मोठा झाला, किती मोठा झाला, इतका मोठा झाला की आज त्याचं लग्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मी वेलकम करतो. सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या भावाच्या लग्नासाठी. आणि मित्रांनो, हे डेस्टिनेशन वेडिंग आहे. हे आहे बदलापूरला निर्वा रिसॉर्टमध्ये. आणि इथे चव्हाण आणि कलाल कुटुंबियांसाठी एक मोठा इव्हेंट असणार आहे. हा आत्ता दुपार झालेली आहे आणि दुपारी आम्ही आलेलो आहोत, सगळेजण आलेलो आहोत. ऑलमोस्ट भरपूर जण आलेली आहेत आणि अजून भरपूर जण येणार आहेत. आणि हे बघा माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे रिसॉर्ट आहे निर्वा रिसॉर्ट. 4 इव्हेंट्स असणार आहेत. आत्ता थोड्याच वेळात हळद असणार आहे, संध्याकाळी संगीत असणार आहे, उद्या सकाळी नवग्रह असणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन असणार आहे. स्टेज इज गेटिंग रेडी, सगळं रेडी होते, तयारी चालू आहे. तुम्हाला मी सगळे इव्हेंट्स या एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण हे आपलं एक मराठमोळी लग्न आहे आणि दिस इज अ डेस्टिनेशन वेडिंग. सो मित्रांनो, स्टे ट्यून टू द व्हिडिओ टिल द एंड. पाहुणे येतातच आहेत आणि अजून भरपूर जण येणार आहेत आणि थोड्या वेळाने ना इकडचा नजारा बदलणार आहे. हे बघा, हे इथे एक विला आहे, विलो म्हणून नाव लिहिलं इथे. आणि हे पिकनिक डेस्टिनेशन सुद्धा आहे. इथे आता सध्या डेस्टिनेशन वेडिंग आहे. आणि हे बघा, इथे रूम्स आहेत. किती रूम्स आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. आणि इथे हा डायनिंग एरिया इथे याच्या मागे. हे बघा, ह्या आमच्या काके आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला रिसॉर्ट? येस आता प्रोग्राम जेव्हा होते उद्या संध्याकाळपर्यंत असणार आहोत आपण. आणि बघा, ही विनायकची मम्मी काकी, माझी सुचिता काकी. उद्या संध्याकाळपर्यंत आपण संध्याकाळी उद्या रात्र होईल ना, आपल्याला कदाचित रात्र होईल ना. रात्रपर्यंत आपल्याला इथेच राहायचं, धमाल करायची, फुल टू धमाल. एनर्जी वगैरे जमा, जेवून घ्या तुम्ही. येस हो. आणि हे बघा, हा स्टेज आहे. बघा, स्टेज म्हणजे हा संध्याकाळी हळदीसाठी हळद समारंभ आहे. इथून जाऊ शकत नाही आपण. इथून दाखवतो तुम्हाला. हळदीचा समारंभ इथे होणार आहे. आणि हा इथे पूल साइड एरिया आहे. फॅन्टॅस्टिक डेस्टिनेशन फॉर अ डेस्टिनेशन वेडिंग. ते पूल आहे अमिड्स ऑफ द नेचर. हा सगळ्यांना मलंगड आहे, मलंगड. आणि हे बघा, इथून ही नदी वाहते. आणि हे बघा, हे स्विमिंग पूल आहे इथे थोडी साफसफाई बाकी आहे अजून. आणि तिकडे चिल्ड्रन्स प्ले आहे, ते बघा, ते चिल्ड्रन्स पूल आहे लहान मुलांसाठी. आणि हे काहीतरी मला आहे ना अनोखं काहीतरी वाटतं इथे. या पूलमध्येच हा असा मंडप घातलेला आहे. लेट्स सी, आपल्याला कळेलच. मित्रांनो, जेवणाला सुरुवात झालेली आहे. आणि इथे बघा, पावभाजी दिसते आपल्याला. पावभाजी आहे, पुलाव आहे. कसं आहे जेवण? कसं आहे? चांगलं वाटलं, एकदम मस्त आहे. बघा, रिपोर्ट आलेला आहे, चांगलं आहे जेवण. जेवण झालेलं आहे, फॅन्टॅस्टिक होतं. आणि द रिसॉर्ट इज सेट फॉर ऑल द 4 इव्हेंट्स. आणि आता थोड्याच वेळात इथे हळदी समारंभ होणार आहे, त्याच्यानंतर संगीत असणार आहे ऑब्व्हियसली. आणि उद्या सकाळी नवग्रह असणार आहेत आणि संध्याकाळी लग्न आणि रिसेप्शन. तर आता आपण रूमवरती जाऊया, थोडी विश्रांती घेऊया. तुम्हाला रूम सुद्धा दाखवतो इथे रूम्स कसे आहेत ते. रिसॉर्टचा हा सेक्शन जो आहे ना, याच्यामध्ये भरपूर सारे रूम्स आहेत. आणि तो तिकडे कोपऱ्यातला रूम आमचा आहे. तर आपण पाहूया रूम कसा आहे तो. हे बघा, सगळे रूम्स आमचे आहेत, सर्व रूम. तर हे बघा, हा रूम आहे. हे बघा, फॅन्टॅस्टिक, ब्युटिफुल. आणि हे बघा ना, इथे 3 जण, इथे 3 जण आणि इथे 4 जण. सगळ्यांची व्यवस्थित परफेक्ट अरेंजमेंट केलेली आहे. आणि असे एकदा 6 रूम बुक केलेले आहेत वर पक्षासाठी.
डेस्टिनेशन वेडिंगची डेस्टिनेशन हळद मित्रांनो, थोड्याच वेळा तिथे हळदीला सुरुवात होणार आहे. आमच्या गावातले ट्विन्स विलास काका आणि विनू काका हे दोघे आलेले आहेत आणि माईक इथे मला दिलेला आहे. काका काय तुझ्या इथे उपस्थितीबद्दल म्हणजे तुला हा सगळा माहोल बघितल्यावर तुला कसं वाटलं? खूप समाधान आणि आनंद वाटला. अभिनंदन आहे दोन्ही वधूवरांचं आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या कुटुंबातर्फे. आणि हा आमचा राजा खरंच राजा माणूस आहे. अतिशय गोड, विनोदी आणि खूप खूप ऍक्टिव्ह आहे. ऍक्टर म्हटलं तरी काय होणार नाही. तर विनायक आणि लेट्स वेलकम विनायक आणि शलाका ऑन द स्टेज ऑन द ग्राउंड फॉर द हळदी सेरेमनी. हे बघा सुरुवात इथूनच झालेली आहे, घरापासून सुरुवात. प्रत्येक बायकोनी आपल्या नवऱ्याला हळद लावायची आहे आणि इथपासून इथे पुरुष मंडळींना सुद्धा इथे या सोहळ्यामध्ये इथे सहभागी करायचंय. तर मित्रांनो हळदीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण वेगळ्या लोकेशनवरती आलेलो आहोत. रिसॉर्ट सेमच आहे पण लोकेशन वेगळं आहे. हळद जी होती ना ती त्या तिकडे होती, मागच्या तिकडे लॉनमध्ये, आणि त्याच्या थोडं जवळ आहोत इथे. आणि इथे बघा हा आता संगीतसाठी स्टेज रेडी होते आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. थोड्याच वेळात इथे पाहुणे मंडळी येणार आहेत, संगीतची सुरुवात होणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगची ना हीच खासियत असते की प्रत्येक ॲक्टिव्हिटीजसाठी ना आपण आपलं लोकेशन आपण चेंज करू शकतो. खूप मोठा एरिया आहे, निर्वा रिसॉर्ट खूप मोठा एरिया आहे हा इथे. आणि मल्टिपल ॲक्टिव्हिटीजसाठी आपण मल्टिपल लोकेशन्सचं ऑप्शन इथे ठेवलेलं आहे. तर इट्स व्हेरी गुड एक्सपिरियन्स टू हॅव. या मित्रांनो, ये
check test. Hey, hello. check. तर एका फॅन्टॅस्टिक संध्याकाळची सुरुवात झालेली आहे. म्हणजे विनायक आणि शलाकाच्या संगीतची सुरुवात चालू झालेली आहे. या मित्रांनो एन्जॉय करायला. कुठलंही फंक्शन असेल ना तर एक महत्त्वपूर्ण टीम असते. ते फंक्शनचे मेमोरेबल मोमेंट्स कॅप्चर करतात आणि आहे ना त्याचे एक आहे ना आठवणी आपल्याबरोबर आयुष्यभर असतात. तर आपल्याबरोबर आहे ही फोटोग्राफी टीम. तर भावा काय बोलशील तू तुमच्या टीमबद्दल? पहिले नाव कसं तुमच्या टीमचं? TPM फोटोग्राफी. TPM. हां, तुम्ही फोटोग्राफर्स आहात. तुम्ही सगळे एकदम वेडिंग इव्हेंट्स वगैरे कॅप्चर करतात. हे सगळं तुमच्यासाठी एकदम खूप म्हणजे एकदम रोजचंच काम झालं. पण तुम्ही आज इथे चव्हाण आणि कलाल फॅमिलीच्या फंक्शनला तुम्ही आलेला आहात. काही तासच झाले तुम्हाला येऊन. तर काय एक्सपिरियन्स काय म्हणतो इकडचा? डेस्टिनेशन वेडिंग आहे. एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग आम्ही असे खूप केले आहेत पण ही स्पेशल आहे. एकदम जबरदस्त आहे. आणि अरेंजमेंट गुजराती वेडिंग बघतो अशी म्हणजे एवढी अच्छा, हा, हा. म्हणजे जेवढं सजावट वगैरे ती गुजराती वेडिंग किंवा मारवाडी वेडिंग अशा ह्याच्यामध्ये असते. ही आपलं दिस इज अ प्युअर महाराष्ट्रीयन वेडिंग. आपण एन्जॉय करतोय. सो होप सो यू आर हॅव्हिंग अ व्हेरी नाईस टाइम. एन्जॉय करा. सगळं खूप काय आहे इथे. कॅरी ऑन गाईज. तर इथे ना हा आपल्याला इथे आल्यापासून एंटरटेन करतोय अनिकेत, DJ अनिकेत. तर अनिकेत तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे आता हे जे आपण डेस्टिनेशन वेडिंगला आलेलो आहोत तर कसं वाटतं तुला इथे येऊन? खूप छान वाटतं आल्यावर. आणि स्वतःहून मला बोलवलेलं. अच्छा, विनायकने तुला कॉन्टॅक्ट केलेलं. ओके. तर मग आता इथे काही तासच झालेत ना. आम्ही मगाचपासून तू एंटरटेन करतोयस आम्हाला. तर होप सो ही एंटरटेनमेंट अशीच चालू राहील मित्रांनो. ही इज द पर्सन. बॅक स्टेज असतात ही माणसं पण ह्यांना आपण या ऑन स्क्रीन आपण कॅप्चर करतोय. तर ह्यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितलेलं आहे आणि आता ही म्युझिकल नाईट अशी चालू राहणार आहे. ह्या शोचे ह्या प्लेझंट इव्हनिंगचे अँकर आहेत आपल्याबरोबर. तुमच्या नावापासून सुरुवात करा. नमस्कार, मी तुमचा मित्र अजित आज या कार्यक्रमाचे अँकरिंग करणार आहे. तसा अजयही माझ्यासोबत अँकरिंग करत होता. एक अप्रतिम असा अँकर आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक चांगला मित्र आहे. मी बोरवलीकर नावाचा त्याचा चॅनल आहे. त्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा. त्याला जास्तीत जास्त शेअर करा. खूप चांगले कंटेंट घेऊन तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय याची नोंद घ्या. आणि आपल्या मित्राला सहकार्य आपणच तर करणार नाही. तर मी बोरवलीकर, लक्षात ठेवा.
तत्पूर्वी मी या ठिकाणी आलेल्या सर्वांचा आभार मानायचे. कार्यक्रम कसा झाला जरा कळू शकेल का? उपस्थित असलेले आणि उद्या परत काही आपले पाहुणे येणारे सर्वांचं मी या स्टेजवरनं अभिनंदन करतो की आमच्या दोन्ही कुटुंबाच्या आनंद उत्सवामध्ये विवाहाच्या कार्यक्रमामध्ये आपण आलात. सर्वप्रथम सर्वांचा आभार. लग्नाच्या सगळ्या मंगलविधी हॉलवरती होतील असं आपण युजली पत्रिकेमध्ये वाचतो आपण ना. इथे ना लग्नाच्या सर्व मंगलविधी ना रिसॉर्टवरती होणार आहेत, इथे डेस्टिनेशनवरती होणार आहेत, बिरवा रिसॉर्टमध्ये होणार आहेत. तर मित्रांनो, वेलकम टू द डे 2 ऑफ वेडिंग सेरेमनी ऑफ विनायक आणि शलाका. आणि आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि सगळी तयारी चालू झालेली आहे. सगळे म्हणजे आज नवग्रह आहे आता आणि थोड्या वेळात नवग्रह सुरू होतील आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तासाचा ब्रेक असणार आहे आणि नंतर मग संध्याकाळी 5 वाजता लग्न आहे. बघा इथे स्विमिंग पूलमध्ये आहे. या स्विमिंग पूलमध्ये स्टेज केलेला आहे लग्नासाठी. तो आपण लवकरच पाहणारच आहोत. पृथ्वी, काय झालं? हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? कसं वाटलं तुला? मस्त वाटलं ना? चहा पितो दिसतो मस्त इथे उभी राहून. करवली आमची छोटीशी. एन्जॉय ना? काकाचं लग्न आहे ना? आमच्या काकाच्या लग्नाला नक्की या. मस्त की फ्रेंच फ्राईजची पण सोय केलेली आहे इथे. सगळ्या मंगलविधी पार पडल्यात आमच्या. आणि बघा, मी तुम्हाला एका खास व्यक्तीची ओळख करून देतो. ही आहे नवऱ्या मुलाची आई. तर काय कसं वाटतंय आपलं एकदम आपल्या छोट्याशा बाबूचं? आपल्या बाबू, आम्ही विनायकला बाबू बोलायचं. मग काय म्हणजे आमचा अजून किती मोठा झाला तो आपला बाबूच असणार आहे. पण तुला कसं वाटतं आता इथे आपण एवढं डेस्टिनेशन वेडिंग करतोय? हे पहिलं आपलं डेस्टिनेशन वेडिंग आहे आणि पीपल आर हॅव्हिंग अ व्हेरी नाईस टाइम. मित्रांनो, मी इथे स्विमिंग पूल वरती उभा आहे आणि हे बघा, स्विमिंग पूल
आणि हा बघा हा मंडप आहे लग्नाचा. येस मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना तो क्षण आता आलेला आहे. विनायक आणि शलाकाचं विवाह सोहळा आणि स्टेज इज सेट. पाहुणे सुद्धा आलेले आहेत, फक्त वरवधू यायची बाकी आहेत. क्या बात आहे विनायक, एक नंबर, सही, छान. फायनली आपला विनायक विवाहबद्ध झालेला आहे. त्याला का नाव तुम्ही ठेवलं, पण आज ती कोण आहे? लक्ष्मीचं रूप आहे. तिच्याकडे नीट बघितलं का बघा, ती कशी छान पोटाला आणखी ती दोन्ही कोणाचा उद्धार करते. काय करते? दोन्ही कोणाचा. हा, बरोबर की नाही? म्हणून समस्त पितृ निरिताशय सानोंदत्तम म्हणजे आनंदाने मी करतो. मित्र सगळे नातेवाईक, गुरुजन, समस्त बांधव आणि भावकी यांच्या हातातून या विवाह कार्याच्या मध्ये कुठल्या प्रकारचे कळत नकळत जाणतेपणे अजाणतेपणे काय चूकभूल काय झाली असेल, लेकराबांनी क्षमा प्रार्थनेचा मानापानाचा स्मरण संमोहन वशीकरण उच्चाटन संपन्न षडकर्म पीडा कर्णिकांडाचा काय दोष असेल तो आमच्या चरणाशी दाबून घ्या आणि या बालगोपाळांचा सांभाळ करून वैवाहिक जीवनाचं सुख संपत्ती प्राप्त करून द्या देव महाराजा. पार्वतीमध्ये हर हर महादेव. तर मित्रांनो, वेलकम टू द 4th अँड फायनल सेशन ऑफ द डेस्टिनेशन वेडिंग ऑफ विनायक आणि शलाका. मित्रांनो, रिसेप्शनला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सगळ्या मंगलविधी पार पडलेल्या आहेत आणि इथे म्हणता म्हणता आमचे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि संध्याकाळ आत्ताशी सुरू झालेली आहे. तर येस, आपण रिसेप्शन पण बघूया.